धुरंधर सिनेमा तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल. त्याच्यात एक पात्र आहे अर्शद पप्पू या नावाचं. अर्शद पप्पू या माणसाला कुठल्याही आर्मीने, कुठल्याही पोलिसाने किंवा कुठल्याही नेव्हीने एलिमिनेट केलेलं नाहीये. या माणसाला मारले एका अननोन गनमॅनने. काय आहे अननोन गनमॅन? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. पाकिस्तान हा असा एक देश आहे जिथे राजकारण, धर्म, सुरक्षा, शक्ती या सगळ्यांच्या छायेत एक रहस्यमय घटक वर्षानुवर्षे फिरत आहे. त्याचं नाव आहे अननोन गनमॅन. अदृश्य बंदूक माणूस. कुठून येतात ही लोक आणि सर्वात महत्वाचे त्यांचं काम कोण करतं? जगात असे खूप खून होतात ज्यांची नोंद होते पण गुन्हेगार कधीच सापडत नाहीत. आज आपण पाहणार आहोत पाकिस्तान मधील त्या अदृश्य हाताची कहाणी, जिथली मीडिया त्यांना म्हणते अननोन गनमॅन. मीडियामध्ये अननोन गनमॅन, नामालूम अफराद किंवा शूटर ऑन मोटरसायकल हे शब्द वारंवार दिसतात. याचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे ओळख न पटलेले हल्लाखोर. हे लोक मुख्यतः मोटरसायकलवर येतात, एका विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करतात, मारतात आणि क्षणात गायब होतात. या गुन्ह्यांमध्ये त्यांचा कुठेही मागे पुरावा नसतो. यांचे मुख्य टार्गेट कोण असतात? प्रामुख्याने पत्रकार, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, धार्मिक नेते आणि अल्पसंख्याक समुदायातील लोक. या घटनेनंतर ही घटना केली कोणी, यांना मारलं कोणी, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. अशा टार्गेट किलिंगची सुरुवात 1980च्या दशकांपासून दिसते. कराची, बलुचिस्तान, खैबर या भागांमध्ये या घटना अतिशय सामान्य झाल्या आहेत. 90च्या दशकात राजकीय हिंसाचार, 2000 नंतर दहशतवादी गटांची सक्रियता, 2010 नंतर पत्रकार आणि या कार्यकर्त्यांवर अतिशय हल्ले वाढले आहेत. सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न म्हणजे हे नेमके आहेत कोण? अधिकृतरित्या कोणाचंही नाव समोर येत नाही. त्यामुळे विश्लेषकांनी 4 महत्वाच्या थेरीज मांडल्या आहेत. स्थानिकांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना या सुरक्षा दलांवर किंवा यांच्या विचारधारेच्या विरोधात असलेल्या लोकांवर हल्ले करतात. गुन्हेगारी राजकीय गट, कराची सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये खंडणी, भूमाफियांच्या टोळ्या अशा अनेक शैलीत या हत्या झालेल्या आहेत. तसेच राजकीय गटांमधील वैरभाव मिटवण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो. राज्यातील काही घटक, मानवाधिकार संस्थांनी काही वेळा असाच गंभीर आरोप केला आहे. काही एनफोर्स डिसअपेरन्स आणि टार्गेट किलिंगच्या मागे सरकारी घटक असू शकतात. हा आरोप अधिकृतरित्या सिद्ध नाही, पण लोकांमध्ये त्याची चर्चा ही कायम आहे. काही तज्ञ मंडळी या हत्यांना बाहेरील देशाच्या गुप्तहेर संस्थांशी जोडतात, ज्यामध्ये पाकिस्तान अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगतात. पण यापैकी एकही थेरी पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. म्हणूनच हा गट आतापर्यंत अज्ञात राहिला आहे. वर्षानुवर्षे अनेक मोठ्या घटनांमध्ये हाच पॅटर्न दिसला आहे. पत्रकारांवर झालेले हल्ले, अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर टार्गेट किलिंग्स, बलुचिस्तान, खैबर यामध्ये संस्थानिक कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले. प्रत्येक केसचा एक विशिष्ट पॅटर्न, एक मोटरसायकल, 2 गनमॅन, सडन अटॅक आणि फिनिश. सरकार आणि मीडिया यावर नेहमी बातम्या देते, पण तपास फार कमी वेळा पूर्ण होतो. सरकार नेहमी एन्क्वायरी सुरू करण्याची घोषणा करते, त्याला टेररिझम अँगल देते, सुरक्षा दलांची तैनातही होते, पण अननोन गनमॅन हा शब्द मात्र कायम राहतो. तपास थांबला की हळूहळू मीडिया सुद्धा शांत होते आणि केस विसरली जाते. या सततच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये एक मोठे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. या हल्ल्यांमध्ये सर्वात मोठा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर झाला आहे. सरकार किंवा शक्तिशाली गटांच्या विरोधात उठणारा आवाज हा कायमचा दाबणे, विशिष्ट क्षेत्रामध्ये सतत अशांतता आणि अस्थिरता निर्माण करणे, स्थानिक संघर्ष निर्माण करणे, सत्ता संतुलनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी धमकावणे. पण अननोन गनमॅन हा फक्त एक शब्द नाहीये, तो एक संकेत आहे. त्या प्रदेशातील अस्थिरता, दडपण आणि सतत सुरू असणाऱ्या संघर्षांना पाणी घालण्याचा. जेथे ट्रूथ आणि अकाउंटेबिलिटी कमी असते तेथे अननोन फेसेस हे वाढत जातात. पाकिस्तानमध्ये हे अज्ञात हल्लाखोर आहेत तरी कोण? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट मध्ये नक्की कळवा. याचं उत्तर कदाचित कधीही स्पष्ट होणार नाही. हा जिओपॉलिटिकल, इन्व्हेस्टिगेटिव्ह आणि हिस्ट्री बेस्ड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्या आवडत्या मराठी जोश कट्टाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.